नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीटी 2025 साठी आपण इथं इम्पॉर्टंट टॉपिक सिरीज जी चालू केलेली आहे. या टॉपिक मध्ये आपण आज शिकणार आहोत वाढ आणि विकास. हा जो आपण टॉपिक स्टार्ट केलेला आहे, वाढ आणि विकास या संकल्पना आपण शिकलेलो आहोत. तर आता इथं आपण जे टप्पे आहेत वाढ आणि विकासाचे, ते टप्पे या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. तर जे विद्यार्थी टीईटी ची परीक्षा करत आहेत, टीईटी साठी आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती भरपूर पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल होत आहेत. याच्यामध्ये तुम्ही जे टीईटी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर साठी आपलं जे नवीन एडिशनचं पुस्तक आलेलं आहे, 8वी एडिशन टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 आणि पेपर 2, जे तुमच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिका तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन इथं मिळत आहेत. लक्षात घ्या, पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल, किंवा तुम्ही Amazon फ्लिपकार्ट वरती बघितलं तिथे सुद्धा तुम्हाला पुस्तक मिळून जाईल, किंवा तुम्ही प्रमुख विक्रेते कोणी असतील तुमच्या सिटी मधले किंवा तुम्ही पुण्यात असताल तर तिथेही तुम्हाला आपली टीईटीची सगळी पुस्तकं मिळून जातील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं संपूर्ण बाल मानसशास्त्र टीईटी पेपर 1 पेपर 2 साठी हेही पुस्तक नवीन आहे, बघून घ्या. संपूर्ण बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र टीईटी आणि सीटीईटी दोन्हीसाठी हे पुस्तक चालत आहे. 2024 ची प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहे. नवीन एडिशन आहे, लक्षात घ्या. तर हेही पुस्तक तुमच्या येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे, ओके. आणि याच पुस्तकातून आपण ही थेरी सिरीज जी आहे ही कंटिन्यू करत आहोत. चला तर आपण स्टार्ट करूया सेशनला. नवीन विद्यार्थी चॅनल वरती असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर स्टेजेस ऑफ ह्युमन ग्रोथ, तर वाढ आणि विकास या संकल्पना जेव्हा आपण अभ्यासल्या तर संकल्पनांवरती पण क्वेश्चन विचारले जातात, म्हणून आपण इथं संकल्पना अभ्यासत आहोत. विद्यार्थी काय करतात, संकल्पना स्किप करतात आणि फक्त एमसीक्यू चे सेशन करतात. लक्षात घ्या, तर एमसीक्यू चे सेशन फक्त करून चालणार नाही, तर आपल्याला इथं काय करावं लागेल, आपल्याला थेरी सेशन पण करावे लागेल. ठीक आहे, इथं बघा इन्फन्सी आहे, टोल्डर आहे, चाइल्डहुड आहे, अडल्टन्स आहे, अडल्टहुड आणि एल्डरली. आता याच्यामध्ये हे अडल्टहुड आणि एल्डर हे आपण करत नाही. लक्षात घ्या, जास्तीत जास्त तुम्हाला इन्फन्सी, टोल्डर, चाइल्डहुड आणि हा जो 13 तो 19 एज ग्रुप आहे ना, याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत जन्मपूर्व अवस्था. पहिली अवस्था आहे जन्मपूर्व अवस्था, प्रीनॅटल, गर्भधारणेपासून जन्मापर्यंत. ओके. दुसरी आहे शैशव अवस्था, इन्फन्सी, वय वर्ष 1 ते 5. तिसरी आहे किशोर अवस्था, याच्यामध्ये पूर्व आणि उत्तर दोन्ही आपण शिकणार आहोत. किशोर अवस्था पूर्व जी आहे ती 6 ते 8 वर्ष, किशोर अवस्था उत्तर जी आहे ती वय वर्ष 9 ते 12. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे कौमारी अवस्था किंवा पौगंड अवस्था, वय वर्ष 13 ते 17. ओके. त्याच्यानंतर आहे तारुण्य अवस्था 18 ते 40. ठीक आहे, किंवा 19 ते 40 म्हणा. याच्यामध्ये पौगंड अवस्था किंवा कौमारी अवस्था जी आहे याला याच्यामध्ये तुम्ही 13 ते 19 पण करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं. तर थोडंसं हे ढोबळ मानाने दिलेलं आहे, फार असं ॲक्युरेट असं तुम्ही म्हणू शकत नाही, किंवा प्रत्येक ठिकाणी चेंजेस याच्यामध्ये दिसून येतील तुम्हाला. पण हे याच्यामध्ये जी वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य तुम्ही फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर बघा, याच्यामध्ये फर्स्ट आपण बघतोय इन्फन्सी. ओके, फार सोपं आहे, फार इंटरेस्टिंग आहे इन्फन्सी. शारीरिक विकास आपण कंप्लीट केला, बरोबर. नेक्स्ट आपण बघतोय बौद्धिक विकास. ठीक आहे, शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमधला बौद्धिक विकास कसा असतो बघा. 1 ते 5 वर्ष याला आपण बोधात्मक विकास म्हणतो. 1 ते 5 वर्ष याला आपण काय म्हणतो, बोधात्मक विकास म्हणतो. बुद्धिमत्ता कशी असते लक्षात घ्या, बुद्धिमत्ता अनुवंशिक असते. ओके, कशी असते, अनुवंशिक असते. मूल बुद्धीच्या जोरावर अनेक शब्द संपादित करतं. ओके. 4 वर्ष वय असणाऱ्या मुलाचा किती टक्के बौद्धिक विकास झालेला असतो, 50% बौद्धिक विकास झालेला असतो. लक्षात घ्या, इथे क्वेश्चन करा. बुद्धिमत्ता अनुवंशिक असली तरी बौद्धिक विकासावर सभोवतालची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा पण परिणाम घडत असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर शैशव अवस्था किंवा बाल्यावस्थेमध्ये बुद्धिमत्तेचा
किंवा बौद्धिक विकासावर सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम घडतो का? तर घडतो. लक्षात ठेवा. 5 वर्षापर्यंत म्हणजे या अवस्थेमध्ये कालबोध, गणन इत्यादी बाबींचा विकास होतो. क्वेश्चन करा, खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये कालबोध आणि गणन इत्यादी बाबींचा विकास होतो? तर ही शैशवावस्था किंवा बाल्यावस्था. आज, उद्या, परवा, आत्ता, अंक मोजणं या शब्दांचे अर्थ 5 वर्षापर्यंत होतात. बरोबर. विचारशक्तीचा विकास होतो. शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमध्ये विचारशक्तीचा विकास होतो का? बघा, जी छोटी मुलं असतात की नाही 5 वर्षापर्यंतची, विचारतात की नाही हे असं का, हे तसं का, इवन घरातले लोक कंटाळून जातात त्यांच्या प्रश्नांना, तर त्यांच्या विचारशक्तीचा विकास होतो. नवजात बालकाला स्मरणशक्ती असते. चूक. नवजात बालकाला स्मरणशक्ती नसते. ठीक आहे. अमूर्त विचारांची पात्रता नसते. शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमध्ये अमूर्त विचारांची पात्रता नसते. अमूर्त, मूर्त आणि अमूर्त. बरोबर. मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलंय, ज्या गोष्टी आपण पाहू शकतो, त्याला हात लावू शकतो, त्याला आपण मूर्त म्हणतो. मन अमूर्त आहे, आत्मा अमूर्त आहे. बरोबर. सौंदर्य, तर हे अमूर्त विचारांची पात्रता नसते. कल्पनाशक्तीचा विकास शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमध्ये झालेला असतो का? नसतो. लक्षात, सॉरी, असतो. ठीक आहे. कल्पनाशक्तीचा विकास, फॉर एक्झाम्पल बघा, घरामध्ये जर आजोबा आहेत, आजोबांची काठी आहे, तर त्या आजोबांच्या काठीला ते मूल घोडा बनवतं, कधी कधी बंदूक बनवतं. ही त्यांची इमॅजिनेशन पॉवर आहे, कल्पनाशक्ती. ठीक आहे. तर हे जे 2 सेंटेन्स आहेत ना, हे लक्षात ठेवा. अमूर्त विचारांची पात्रता नसते, कल्पनाशक्तीचा विकास झालेला असतो आणि विचारशक्तीचा पण विकास झालेला असतो. 3 विधानं इथं तुमचे खूप जास्त महत्वपूर्ण आहेत. शैशवावस्था किंवा बाल्यावस्था, बौद्धिक विकासावरती. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, तर या अवस्थेमध्ये, शैशव किंवा बाल्यावस्थेमध्ये तू मी, ठीक आहे, तू मी हा फरक जो आहे ना, तो हळूहळू समजू लागतो. बरोबर. 1 ते 3 वर्षामध्ये. बरोबर आहे. म्हणजे मुलं म्हणतात की मम्मी तू, पप्पा तू, असं. बरोबर. तू आणि मी मधला फरक समजू लागतो. स्मरणशक्ती तीव्र असते या अवस्थेमध्ये. बडबड गीतं आवडतात. नर्सरीची वगैरे मुलं तुम्ही बघा, खूप छान बडबड गीतं म्हणतात. आपण बडबड गीत करताना म्हणताना चुकलो तर ते मूल तात्काळ आपली चूक दर्शवतं. परिकथा, दंतकथा यांचं आकर्षण असतं. आता हा पॉइंट लक्षात ठेवा बरं का. कारण का, शैशवावस्था, बाल्यावस्थेमध्ये परिकथा, दंतकथा आवडतात, पण पुढे तुम्ही कुमारावस्था, किशोरावस्था ह्या जर बघितल्या तर तिथे यांचं आकर्षण कमी झालेलं असतं. कंपॅरिझन. बरोबर. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आई वडील आजोबा यांच्या भूमिका मूल करतं. बरोबर. आई वडील, आजी आजोबा यांच्या भूमिका मूल करतं. लक्षात ठेवा. अवधान काही वेळ तरी केंद्रित करतं. जरी अवधान ते जास्त वेळ केंद्रित करू शकले नाही तरी काही वेळ तरी मूल अवधान केंद्रित करतं. लक्षात ठेवा. तर हे जे पॉइंट्स आहेत ना, हे पॉइंट सगळे आपण कशाबद्दल बघतोय? हे पॉइंट आपण शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेबद्दल बघत आहोत. त्याच्यानंतर आहे भावनिक विकास. बघून घ्या. भावनिक विकास, वय वर्ष 1 ते 5 किंवा शैशवावस्था, बाल्यावस्थेमधला भावनिक विकास. तर इथं जर आपण बघितलं तर भीती, राग, हर्ष, प्रीती, सहानुभूती, दया, क्षमा, हे जे सगळे आहेत ना, हे सगळे भावनिक विकासामध्ये मोडतात. हे मुद्दे सगळे भावनिक विकासामध्ये मोडतात. बघा, जन्मता अर्भकाचा भावनाविष्कार म्हणजे एक प्रकारचा उद्रेक असतो. बरोबर. रडणं. लक्षात घ्या. पहिल्या वर्षातील भावनाविष्कार हा प्रामुख्याने, लक्षात घ्या, शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेतील पहिल्या वर्षातील भावनाविष्कार हा प्रामुख्याने डॅश डॅशशी निगडीत असतो. शारीरिक गरजांशी निगडीत असतो. बरोबर. कुत्रा, मांजर, साप, वाघ यांची भीती त्यांना 4 ते 6 महिन्याच्या मुलांना नसतेच. लक्षात घ्या. भीती वाढत्या वयाबरोबर मुलं संपादित करतात. त्यांना जन्मता भीती नसते. बरोबर. आपण म्हणतो की नाही, बाबा डॉग आहे, त्या डॉग जवळ जात चावेल, अरे जाऊ नको, असं. तर पहिल्या वर्षी मूल भावनिक उद्रेकाच्या वेळी सर्वांगाची आदळापट करणं, रडणं, अशा प्रकारचं वर्तन दिसतं. भूक लागली की, कपडे ओले झाले की मूल रडू लागतं. बरोबर. तर हा भावनिक उद्रेक असतो. रडणं हे त्यांचं शस्त्र आहे. आईने कुरवाळलं, थोपटलं, दूध पाजलं की ते सुखावतं. पण 2 ते 3 वर्षाच्या मुलाला मात्र अंधाराची भीती वाटू लागते.
पुढे जसं तुम्ही यांच्या स्टेजेस चेंज होत जातात त्या भीती त्यांच्या नाहीशा होतात. लहान वयामध्ये मोठा आवाज, तरी शरीराचा तोल सुटणं, या 2 गोष्टींबद्दल मुलाला भीती वाटत असते. लक्षात घ्या. तर आपण बघतोय शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमधील भावनिक विकास, शारीरिक विकास आपण बघितला, बौद्धिक विकास आपण बघितला. आता आपण बघतोय भावनिक विकास. त्याच्यानंतर आहे सोशल डेव्हलपमेंट. 1 ते 5 वर्ष शैशवावस्था, बाल्यावस्था. बघा, नवजात बालकाचं जे जीवन असतं ना, हे जीवन शारीरिक गरजानुसार नियंत्रित होत असतं. बरोबर. मग इथं सामाजिक विकासाचा प्रश्नच उद्भवत नाही. लक्षात ठेवा बरं का. पण पहिल्या वर्षापर्यंत आईकडे मूल टक लावून पाहणं, आईकडे पाहून हसणं, तोंडातून काहीतरी आवाज काढण्याचा प्रयत्न करणं, हाच त्याचा सामाजिक विकास. हाच त्याचा सामाजिक विकास आहे. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर बघा, पहिल्या वर्षी त्याचा सामाजिक विकास त्याच्या घरातील प्रौढ व्यक्तीशी मर्यादित असतो. लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन असा देतात की शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमध्ये सामाजिक विकास हा कोणासोबत असू शकतो किंवा मर्यादित असतो, तर घरातल्या प्रौढ व्यक्तीशी मर्यादित असतो. लक्षात ठेवा बरं का. त्याच्या इतर मुलांची हे मूल दखल घेत नाही. 2 सेम एजची, 1-2-2.5 वर्षाची मुलं तुम्ही एकत्र बघा, दखल घेत नाहीत. परिचित व्यक्ती जवळ आली की हसणं, हात पुढं करणं, त्यांनी उचलून घेतल्यावर सुखावणं, हे सामाजिक विकास आहे त्यांचा. ओके. वयाच्या दुसऱ्या वर्षी मूल डॅश डॅश असतं. वयाच्या दुसऱ्या वर्षी सुद्धा मूल आत्मकेंद्रित असतं. अद्याप ते इतर मुलांशी खेळत नाही. लक्षात घ्या. म्हणूनच नर्सरी, बालवाडी यांचं एज 3 वर्ष आहे. 3 ते 3.5 वर्ष. कारण तोपर्यंत मूल आत्मकेंद्रीय असतं. घरातील मोठ्या व्यक्तीबरोबर खेळणं, स्वतःची खेळणी खेळणं, बरोबर. इव्हन 3ऱ्या वर्षी पण मुलं एकत्र खेळत नाहीत. खेळतील पण लगेच भांडण करतील. आपलं खेळणं दुसऱ्याला न देणं, दुसऱ्याचं खेळणं घेणं, हे त्यांचे गुण असतात या शैशवावस्था किंवा बाल्यावस्थेमध्ये. ओके, क्लिअर? चला, नेक्स्ट बघा, पूर्व किशोरावस्था. तर इथं आपली शैशवावस्था किंवा बाल्यावस्था संपते. पुढे आहे आपली पूर्व किशोरावस्था, वय वर्ष 6 ते 8. अर्ली चाइल्डहुड म्हणतात याला. पूर्व किशोरावस्था 6 पासून 8 वर्षापर्यंत. आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? शारीरिक विकास जो आहे तो 6 ते 8 वर्ष. याच्यामध्ये उंची दरवर्षी 2 इंचांनी वाढते. वजन दरवर्षी 3 ते 5 पौंडांनी वाढतं. दुधाचे दात जातात, पक्के दात येतात. कांजण्या, गोवर, देवी, डांग्या, खोकला आजार येतात. वॅक्सिनेशन वगैरे असतं. लक्षात घ्या. पण अपवाद. पण येतात तर या एज मध्ये येतात. एका ठिकाणी फार काळ बसत नाहीत. आपल्या प्रकृतीबद्दल मुले बेफिकीर असतात. डोकं शरीराच्या मानाने मोठं असल्यामुळे त्यांच्या शरीराचा आकार थोडा बेडोल दिसतो. जो दिसत होता तो आता इथं कमी कमी होत जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जन्मताच मुलाचं डोकं मोठं असतं, शरीर छोटं असतं. तर हे झाले शारीरिक विकास. कशामध्ये? पूर्व किशोरावस्थेमध्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बौद्धिक विकास. तर पूर्व किशोरावस्था, वय वर्ष 6 ते 8 यांचा बौद्धिक विकास कसा असतो किंवा बोधात्मक विकास? तर शैशवावस्थेमध्ये 50% बुद्धीचा विकास होतो. पूर्व किशोर अवस्थेमध्ये मेंदूचा विकास 80% झालेला असतो. त्याच्यामुळं शाळेमध्ये जाऊन शिकण्यासाठी ते मानसिकदृष्ट्या समर्थ असतात. आता यांचा एज ग्रुप जर तुम्ही बघितला, बघा काय आहे, 6 ते 8. 6 वर्ष असतं की नाही शाळेचं, पण आता 3 वर्षापासून घालतात. असं तर आजूबाजूच्या घटनांबद्दल प्रश्न विचारतो. लिहिण्यात थोडी फारशी प्रगती झाली तर अभिमान वाटतो. नवीन शब्द वाचला तर आनंद होतो. ओके. अवधानाची कक्षा मर्यादित असते. शैशवावस्थेमध्ये अवधान थोडा वेळ टिकून राहतं. वस्तूंची तुलना, साम्य, भेद कोणत्या अवस्थेमध्ये बालक सांगतं? तर ते सांगतं पूर्व किशोरावस्थेमध्ये. बरोबर. म्हणजे टॉल, शॉर्ट, तुलना, बरोबर, साम्य, अशा पद्धतीनं. प्रेम, शौर्य, सहानुभूती, न्याय या शब्दांचा अर्थ तू सांगू शकत नाही. अमूर्त आहेत. बरोबर. इथं पण सांगू शकत नाही. तो लक्षात घ्या. तर प्रेम, शौर्य, सहानुभूती, न्याय या शब्दांचा अर्थ बालक सांगू शकत नाही. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यानंतर बघा, पूर्व किशोर अवस्थेमध्ये भावनिक विकास कसा असतो? तर या वयाच्या मुलांना शाळा आणि घर याच्यामधला जो फरक आहे तो जाणवतो 6 ते 8 वर्ष पूर्व किशोर अवस्थेमध्ये. पण काय असतं, घरी ते लाडके असतात, शाळेमध्ये अनेकांपैकी एक असतात. बरोबर. तर ही त्याची स्थिती त्यांच्या लक्षात येते.
कारण का शाळेमध्ये त्याच्या प्रत्येक कृतीकडे बाई लक्ष देतील असं नाहीये, घरात मात्र ते लाडके असतात. त्यांच्या मनावर एक ताण पडतो आणि नकळत तो शैशव अवस्थेकडे जाण्याची शक्यता असते. अंगठा चोखणं, आरडाओरडा करणं, भीतीने चड्डी ओली होणं, तर ही शैशव अवस्थेकडे जाण्याची शक्यता असते बरं का, कारण का ताण पडतो. वडीलधाऱ्या माणसांना आपलं काम दाखवून त्याची पसंती मिळवण्याची जी धडपड असते ती पूर्व किशोरावस्थेमध्ये असते. पाठीवर वेडीवाकडी रेघ काढली तर ती रेघ तो बाईंना दाखवेल, बरोबर. शाबासकीची अपेक्षा असते आणि सगळ्यात महत्वाचं की काल्पनिक गोष्टींची भीती कोणत्या अवस्थेमध्ये वाटते, प्रामुख्याने पूर्व किशोरावस्थेमध्ये, जसं की ढगांचा गडगडाट किंवा बेशुद्ध अंधार, स्वतः एकटा असणं, नापास होणं याची भीती वाटते, बरोबर. किंवा आपल्याला आपले आई वडील सोडून गेले, त्यांचं प्रेम नाही मिळालं, तर याच्यामुळे किशोराला काळजी वाटू लागते. तर अशा पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर पूर्व किशोरावस्था, भावनिक विकास हे जास्त मी एक्सप्लेन करत नाही कारण अवघड नाहीये. त्याच्यानंतर पूर्व किशोरावस्था, सामाजिक विकास. बघा, मूल संपूर्णतः आपलं स्व विसरायला तयार नसतं. लक्षात घ्या, मूल जे आहे ना ते संपूर्णतः आपलं स्व विसरायला तयार नसतं. इथं त्याच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा थोडा जास्त आत्मविश्वास आलेला असतो शैशव अवस्थेपेक्षा. म्हणून आई वडिलांवर किंवा शिक्षिकेवर अवलंबून न राहता काय करतं, स्वतः कृती करण्यासाठी उत्सुक असतं या एज ग्रुपमध्ये. ओके. किंबहुना वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेली कृती न ऐकता आपल्या मनाने कृती करतो. आता तो गटात सामील होऊन खेळात भाग घेऊ लागतो, बरोबर. पूर्वी तो गटामध्ये खेळत नव्हता, बरोबर. गटागटाने खेळतात, गटामध्ये खूप वेळ रमतात, पण शैशव अवस्थेमध्ये कसं होतं, ते एकमेकांशी खेळत नव्हते, भांडण करतात, बरोबर. आपल्या गटाची शिस्त पाळणं, गट नायकाचं हुकूम मानणं, गटाची गुपितं राखणं, पालकांजवळ पण न सांगणं, बरोबर. हे तुम्हाला या पूर्व किशोर अवस्थेमध्ये दिसून येईल. मुलगे मुलगी स्वतंत्रपणे खेळतात, एकत्र खेळतील पण मदत करत नाहीत एकमेकांना. तर हे त्यांचा जो भावनिक विकास आहे ना, तर तो भावनिक विकास, सॉरी, सामाजिक विकास अशा पद्धतीने आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पूर्व किशोर अवस्था. चला, तर आपण सोशल डेव्हलपमेंट हा पॉइंट बघितला. सामाजिक विकास, सामाजिक विकास 6 ते 8 वर्ष. इथं आपण बघितलं की मूल संपूर्णतः स्व वगैरे विसरायला तयार नसतं. ठीक आहे. तर सोशल डेव्हलपमेंट बद्दल आपण इथं एक इमेज बघूया. एक्सप्लेन द बेनिफिट्स ऑफ सोशल इमोशनल डेव्हलपमेंट फॉर चिल्ड्रन. कशासाठी गरजेची आहे सोशल इमोशनल डेव्हलपमेंट? बघा, शेअरिंग, ओके, कोऑपरेटिंग आहे, लिसनिंग आहे, फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स आहे, रिस्पेक्टिंग पर्सनल स्पेस आहे, युझिंग मॅनर्स आहे, मेकिंग आय कॉन्टॅक्ट आहे. तर हे तुम्हाला मानसशास्त्रामध्ये यांच्या सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतात. ठीक आहे. ओके, लक्षात आलं? क्लिअर? चला, आपण कोणता एज ग्रुप बघत आहोत? आपण बघत आहोत 6 ते 8 वर्ष. याला आपण म्हटलेलं आहे पूर्व किशोरावस्था, अर्ली चाइल्डहुड स्टेज. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, याच्यामधलेच काही मुद्दे आपण कंटिन्यू करूया. की मुलींच्या खेळात काही समस्या निर्माण झाली तर मुली मारामारी करतात का, एकमेकाच्या अंगावर येतात का, अपवाद होत असेल, पण मुली निकरावर येत नाहीत. लक्षात घ्या. पण मुलगे मात्र आपापसात भांडण करतील, शारीरिकदृष्ट्या दंगामस्ती करतील. मुली मात्र शाब्दिक भांडण करतात. ओके. ह्या एज मधल्या ज्या मुली आहेत ना, तर या शाब्दिक भांडण करतात. लक्षात घ्या. तर हा मुली आणि मुलांमधला फरक आहे. मुलांचे गट तयार होणे ही नैसर्गिक बाब आहे किंवा कोणत्या अवस्थेमध्ये गट तयार होतात असंही तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामध्ये अनिष्ट काहीच नाहीये. मुलांचा सामाजिक विकास घडून त्यांच्यामध्ये नेतृत्व, सहकार्य इत्यादी गुणांचा विकास कोणत्या स्टेजमध्ये होतो, तर पूर्व किशोर अवस्थेमध्ये होतो का, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. जी मुलं घरी लाडावलेली असतात, ठीक आहे, त्यांना समाजामध्ये देवाणघेवाण जमत नाही. लक्षात घ्या. कॉम्प्रोमाइज करत नाहीत ती मुलं. ओके. पालकांनी फार लाड न करता आपल्या मुलांना इतर मुलांशी समजावून घेण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. ओके. तर पूर्व किशोरावस्थेमध्ये सामाजिक विकास जो आहे तो आपण इथे बघितला, ज्याला आपण सोशल डेव्हलपमेंट म्हटलं. तर हा आहे सामाजिक विकास 6 ते 8 वर्ष. त्याच्यानंतर आपण बोलतो उत्तर किशोर अवस्था. लक्षात घ्या. पूर्व किशोर अवस्थेनंतर आपली पुढची अवस्था आहे उत्तर किशोर अवस्था. एज ग्रुप लक्षात ठेवा, 9 ते 12. एज ग्रुप कुठला आहे? 9 ते 12. शारीरिक विकास आपल्याला बघायचा आहे.
या उत्तर किशोर अवस्थेमध्ये म्हणजे 9 ते 12 एज ग्रुप मध्ये शारीरिक विकास कसा असतो लक्षात घ्या. तर या वयामध्ये शारीरिक विकास मंद गतीने चालतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या. कोणत्या अवस्थेमध्ये शारीरिक विकास मंद गतीने चालतो? ऑप्शन मध्ये तुम्हाला कौमार्य अवस्था, पूर्व किशोरावस्था, उत्तर किशोरावस्था दिला जाऊ शकतात किंवा शैशव अवस्था पण देतील. ओके, तर माहित पाहिजे की उत्तर किशोर अवस्थेमध्ये जो विकास आहे ना तो मंद गतीने चालतो. मुलांपेक्षा सामान्यपणे उंचीने 1 इंच आणि वजनाने 1 पौंड कमी भरतात. लक्षात ठेवा. शरीराच्या वरच्या भागापेक्षा पायाची लांबी उत्तर किशोर अवस्थेमध्ये जास्त वाढते, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आता हे वरच्या भागापेक्षा पायाची लांबी वाढते म्हणून ही मुलं विचित्र दिसू लागतात. लक्षात घ्या. 9 ते 12 एज ग्रुप. ओके, डोळ्यांचा आकार प्रौढ व्यक्तीप्रमाणे झालेला असतो, त्याचा विकास पण झालेला असतो आणि डोळ्यावर ताण न पडता सातत्याने वाचनाची क्रिया उत्तर किशोर अवस्थेमधला बालक करू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, किंवा मुलं करू शकतात म्हणा. तर या वयात त्यांच्या धावपळी, आता 9 ते 12 वय खेळण्याचं वय खूप जास्त, तर धावपळीमुळे काय होतं, हृदयावर जास्त ताण पडण्याची पण शक्यता असते. बरोबर, म्हणून हे जे वय आहे उत्तर किशोर अवस्था, या वयामध्ये 10 ते 11 तास झोप घेणं आवश्यक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि हा जो एज ग्रुप आहे उत्तर किशोरावस्था, ज्याला आपण पोस्ट चाइल्डहुड म्हणतोय, तर इथं स्नायू विकसित झाल्यामुळे काय होतं, हातांच्या बोटावरती ताबा येतो. त्याच्यामुळे एखादं वाद्य वाजवणं, हत्यार वापरणं या गोष्टी ना मुलं कुशलतेने करू लागतात. ओके, कारण का स्नायू डेव्हलप झालेत त्यांचे. मुलगी आणि मुली आता एकत्र खेळत नाहीत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या. उत्तर किशोरावस्थेमध्ये मुलं आणि मुली एकत्र खेळत नाहीत. त्यांच्यामधला जो फरक आहे, मुलगा आणि मुलगी याच्यामधला फरक, तो त्यांना चांगला जाणवतो कुठं, उत्तर किशोरावस्थेमध्ये. पूर्व किशोरावस्थेमध्ये नाही. ओके, आय होप तुम्हाला उत्तर किशोरावस्थेमधले शारीरिक विकासाचे मुद्दे समजले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय बोधात्मक विकास. ओके, याच्यानंतर आपण बघतोय बोधात्मक विकास. आता इथे बघा सेन्सोमोटार आहे. ओके, आता हे जे तुम्ही इथं बर्थ बघताय 2 वर्ष, ठीक आहे, हा जो बौद्धिक विकास असतो ना किंवा बोधात्मक विकास म्हणा, तर 2 वर्षामध्ये काय बौद्धिक विकास होतो, 2 ते 7 मध्ये काय होतो, बरोबर. त्याच्यानंतर 7 ते 12 मध्ये काय होतो आणि 12 नंतर काय होतो. तर हे जी डेव्हलपमेंट आहे ना, ही डेव्हलपमेंट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे. कारण का, याच्यावरती पण क्वेश्चनची संख्या जास्त राहते. म्हणजे क्वेश्चन कसे विचारले जातात बघा. शैशवावस्था, उत्तर किशोरावस्था, पूर्व किशोरावस्था, उत्तर किशोर अवस्था, त्याच्यानंतर तुमची कौमार्य अवस्था असेल, तर याच्यामधला प्रत्येकामधला तुम्ही बोधात्मक विकास बघा, कम्पेअर करा. बरोबर, प्रत्येकामधला शारीरिक विकास बघा, कम्पेअर करा. अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातात. तर आपण बघतोय किशोर अवस्था. बरोबर, आपण काय बघतोय, आपण बघतोय उत्तर किशोर अवस्था. ठीक आहे, पोस्ट चाइल्डहुड स्टेज 9 ते 12. आता या उत्तर किशोर अवस्थेमध्ये बौद्धिक विकास किंवा बोधात्मक विकास कशा पद्धतीने झालेला असतो बघा. तर या अवस्थेमध्ये मेंदूचा जो विकास आहे ना, तो मेंदूचा विकास जवळजवळ 80% इतका झाला असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, 80%पेक्षा जास्त मेंदूचा विकास झालाय तर तो सक्षम असतो शाळेतल्या अध्ययनाला. आता आपण लिहावं वाचावं असं त्याला वाटतं, कारण का 80% विकास झालाय. बरोबर, रस्त्यावर मोटर दिसली की त्याच्यावरचा नंबर तो वाचून दाखवतो, कारण वाचता येते, विकास झालाय. नवीन कठीण जोडाक्षर असलेला शब्द वाचला की आनंद होतो. पण लक्षात घ्या, जरी या स्टेजमध्ये 80% बुद्धीचा विकास झालेला असला तरी सुद्धा उत्तर किशोर अवस्थेमधील बालकाला चिकित्सक बुद्धीने विचार करता येत नाही. अमूर्त गोष्टी अजून पण कळत नाही. अमूर्त म्हणजे ज्या दिसत नाहीत, जसं की मन, आत्मा, सौंदर्य, शौर्य. बरोबर, अशा पद्धतीनं. तर एखाद्या वस्तूची व्याख्या विचारली तर तो उपयुक्तता सांगेल, कारण का अजून त्याला कळत नाही, चिकित्सक बुद्धीने तो विचार करू शकत नाही. सौंदर्य, विश्वास, सोन्याचा दिवस, काळा बाजार, माणुसकी, तर याचा सूक्ष्म अर्थ त्याला कळत नाही उत्तर किशोरावस्थेमधल्या बालकाला. ओके, बुद्धीला आवाहन मिळेल असे कुट प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कोणत्या अवस्थेमध्ये केला जातो, उत्तर किशोरावस्थेमध्ये. ओके, स्मरणशक्ती जवळजवळ प्रौढांइतकी इतकी विकसित झालेली असते. कोणत्या अवस्थेमध्ये, उत्तर किशोरावस्थेमध्ये. ओके, आकलन क्षमता विकसित झालेली असते. लक्षात घ्या, चिकित्सक बुद्धी नसते,
अमूर्त गोष्टी कळत नाहीत, पण आकलन क्षमता मात्र विकसित झालेली असते. दंतकथा आणि परीकथा, मी पाठीमागे बोलले होते की दंतकथा आणि परीकथा यांचं आकर्षण कोणत्या स्टेजमध्ये वाटतं, कोणत्या स्टेजमध्ये वाटत नाही, दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर उत्तर किशोर अवस्थेमध्ये दंतकथा आणि परीकथा यांचं जे आकर्षण असतं ते पूर्ण कमी झालेलं असतं, लक्षात घ्या, पूर्ण कमी झालेलं असतं. ओके, तर हा झाला बौद्धिक विकास 9 ते 12 वर्ष. ओके, त्याच्यानंतर आहे 9 ते 12 वर्ष उत्तर किशोरावस्था भावनिक विकास. उत्तर किशोरावस्था भावनिक विकास कसा असतो बघा यांचा भावनिक विकास. तर बघा 9 ते 12 म्हणजे थोडेसे मोठे झालेले असतात. लहानपणी त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटत असते, जसं की काळोख असेल, पुन्हा ढग असतील, विजांचा कडकडाट असेल, तर आता त्याची भीती त्यांना वाटत नाही. त्याची जागा दुसऱ्या भीती, म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांना भीतीच वाटत नाही, त्याची भीतीची जागा दुसऱ्या गोष्टींनी घेतलेली असते. बरोबर, लक्षात आलं. घरी आई वडील भावंडाचं जास्त कौतुक करत असते तर त्यांना भावंडाचा हेवा वाटतो. आई वडिलांच्या प्रेमाबद्दल अतिशय संवेदनशील बनतो या उत्तर किशोरावस्थेमध्ये. बरोबर, या वयामध्ये तो आपल्या भावनांना वळण लावतो. आपण आता लहान नाही ही भावना कोणत्या अवस्थेमध्ये प्रबळ होते, तर उत्तर किशोरावस्थेमध्ये प्रबळ होते. तो रडत नाही, डोळ्यात अश्रू येणं हे भित्रेपणाचं लक्षण समजतो. ओके, राग आला तर मुलं अबोला धरतात उत्तर किशोरावस्थेमध्ये. मुली काही वेळा रडतील तर मोठ्याने रडत नाही, हळूहळू रडतात. बरोबर, आणि या वयामध्ये भावनिक आविष्कारामध्ये सौम्यता येते. कारण का, उत्तर किशोर अवस्थेमधली जी मुलं मुली असतात ना, ते मोठ्या माणसाचं अनुकरण करतात, म्हणून त्यांच्या भावना आविष्कार जो आपण शैशव अवस्थेमध्ये बघितला, आदळापट करणं, रडणं, तर इथं काय होतं, सौम्यता येते. कारण हे मोठ्यांचं अनुकरण करतात की मोठी लोक कसं वागतात, कसं करतात त्या पद्धतीनं. ठीक आहे, तर उत्तर किशोर अवस्थेमधला भावनिक विकास जर तुम्ही बघितला ना, तर इथं भावनिक विकास आपल्याला थोडा वेगळ्या पद्धतीने झालेला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा सामाजिक विकास. उत्तर किशोर अवस्था वय वर्ष 9 ते 12. आता मी हे सारखं सारखं का रिपीट करते, कारण का एक्झाम मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परीक्षेमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर शाळेतील दैनंदिन कार्यक्रमात व्यवस्थित भाग घेतो या एज ग्रुप मधला बालक, व्यवस्थित भाग घेतो, कंपूमध्ये नेतृत्व करतो, कंपू तयार करतो. वाटेल त्या मुलाला कंपूत घेतलं जात नाही. त्यांना जर वाटतं, शाळेतले दिवस आठवा आपले या एज ग्रुप मधले, जर त्यांना आपल्याला एखादा मुलगा एखादी मुलगी आवडत असेल तर आले ह्याला घ्यायचं नाही आपल्या ग्रुपमध्ये, अशा पद्धतीने. ओके, गुप्तता राखण्यासाठी सांकेतिक भाषा आपणही वापरलेल्या आहेत स्कूल टाइम मध्ये, आठवा, च ची भाषा, अ ची भाषा वगैरे. तर इथं मुलींचे सुद्धा कंपू तयार होतात. बरोबर, कोणत्या ग्रुपमध्ये, उत्तर किशोरावस्थेमध्ये. आपल्या गटात मुलांना घेत नाहीत मुली. बरोबर, भिन्नलिंगी व्यक्ती असेल तर त्यांच्याशी तुटकपणे वागतात कंपूतली ही जी मुलं किंवा मुली असतात. बरोबर, मुलींचा गट असेल तर काय करतात मुली, एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. मुलांचा गट असेल तर अंगावर हात टाकतात. बरोबर, खांद्यावरती. ओके, हातात हात घालून उभा राहतात. सॉरी, मुली. आणि मुलं काय करतात, एकमेकाच्या खांद्यावर हात टाकणं किंवा एकमेकांना प्रेमानं ढकलणं, कुस्ती करणं. शाळेतली मुलं बघा तुम्ही, हे तुम्हाला उत्तर किशोरावस्थेमध्ये दिसून येतं. सामाजिक विकासामध्ये भाऊ बहिणीशी भांडतो, रुबाब गाजवतो, कुरघडी करतो, हे कुठं आहे, उत्तर किशोरावस्थेमध्ये. बरोबर, ओके, आणि हीच लक्षणं पुढे पण कॅरी होतात बहीण भावांची, लक्षात घ्या. पण ओव्हरऑल हा सामाजिक विकास आहे. तर 3 स्टेजेस आहेत तुम्हाला ऍडल्टसच्या इथं 10 ते 14 वर्ष. ठीक आहे, ओके. सॉरी, पुढचा जो एज ग्रुप आहे आपला कौमार्यावस्था किंवा पौगंडावस्था. उत्तर किशोरावस्था तुम्हाला समजली असेल. आता लक्षात घ्या, कुमारावस्था, कौमार्यावस्था, पौगंडावस्था एकच आहे. बरोबर, फक्त तुम्हाला थोडस एज ग्रुप मध्ये कुठं 12 ते 18 असेल, कुठं 13 ते 19 असेल. बरोबर, कुठं तारुण्यावस्था 18 नंतर किंवा 19 नंतर दिली असेल. कन्फ्युज होऊ नका. तर 3 स्टेजेस आहेत, याच्यामध्ये 10 ते 14 आहे, अर्ली ऍडोलसन्स म्हटलं जातं, 15 ते 17 आहे, मिडल म्हटलं जातं, आणि 18 ते 24 आहे, लेट म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे बिलकुल कन्फ्युज होऊ नका. ओके, विद्यार्थी बऱ्याच वेळा म्हणतात की मॅडम तुम्ही कुमारावस्था शिकवलीच नाही. तर अल्टरनेट जे असतं ना, अल्टरनेट की तुम्हाला वर्ड्स वापरले जातात. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं हे वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला अल्टरनेट
शब्द वापरले जातात. तर कौमार्य अवस्था किंवा पौगंडावस्था किंवा किशोरावस्था, वय वर्ष 13 ते 19 वर्ष. ठीक आहे, वय वर्ष 13 ते 19 वर्ष. आता इथं बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो मानसशास्त्रामध्ये, मुलांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि वादळी कालखंड कोणता? कुमारावस्था, ऑब्लिक कौमार्यावस्था, ऑब्लिक पौगंडावस्था, वय वर्ष 13 ते 19. विकास प्रक्रियेला इथं एकदम गती मिळते, लक्षात घ्या. ओके, अनेक बदल घडून येतात. आता हे बदल गतीनं होतात, त्याच्यामुळे जो बालक आहे तो गोंधळून जातो. काही समस्या इथे निर्माण होतात. शिक्षकांना या अवस्थेतील समस्यांचा विचार करावा लागतो आणि अध्यापनाबरोबरच मार्गदर्शकाची भूमिका सुद्धा पार पाडावी लागते. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर इथून क्वेश्चनची संख्या जास्त आहे. वादळी कालखंड, विकासामध्ये अचानक बदल घडून येणारा कालखंड वगैरे असं क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, आता हा जो एज ग्रुप आहे त्याला तुम्ही कुमार अवस्था म्हणा, कौमार्य अवस्था म्हणा किंवा पौगंडावस्था म्हणा. तर इथं तुम्हाला काही फिगर्स लक्षात ठेवायचे की या अवस्थेमध्ये उंची 4 ते 5 इंचांनी वाढते, वजन 15 पौंड इतकं वाढतं. बरोबर, मुलांमध्ये 12 वर्षाच्या मुली उंची आणि वजनाच्या तुलनेमध्ये 12 वर्षाच्या मुलांपेक्षा जास्त भरतात. पाठीमागचा ग्रुप आठवा, तिथं मुली उंची आणि वजनानं कमी होत्या, पण इथं जास्त दिसून येतात. असं म्हणतात की मुलांपेक्षा मुली खूप लवकर मोठ्या होतात. बरोबर, बोलीभाषेमध्ये बोललं जातं, ते मानसशास्त्रच आहे. तर 14 ते 16 वयामध्ये मुलं काय होतं, आता इथं 14 ते 16 मध्ये पुन्हा चेंजेस होतात की मुलं वजन आणि उंचीच्या बाबतीत मुलींना मागं टाकतात. बरोबर. ओके, कंठस्थ ग्रंथीमधील अंतरस्राव म्हणजे आपण म्हणतो की नाही आवाज फुटला त्या एज मध्ये, तर जे हार्मोनल चेंजेस असतात ना कंठस्थ ग्रंथीमध्ये, त्याच्यामुळे मुलांचा आवाज बदलतो. ओके, आवाज बदलतो, पूर्ण आवाज मुलांचा बदलतो, लक्षात ठेवा. आणखी याच्यामध्ये बरंच आहे, तुमचे लैंगिक बदल होतात, शारीरिक बदल होतात, अशा पद्धतीने. ठीक आहे, बौद्धिक विकास बघा 13 ते 19 वर्ष, ज्याला आपण कौमार्य अवस्था, पौगंडावस्था किंवा किशोरावस्था म्हणतोय. याच्यामध्ये जर तुम्ही बोधात्मक विकास बघितला ना, तर इथं अवधान कक्षा जी आहे ना, या अवस्थेमधील कुमार अवस्थेमधील वाढलेली असते. लक्षात घ्या, ही मुलं सहजासहजी विचलित होत नाहीत, तासनतास एखाद्या विषयामध्ये गळून जातात. शौर्य, स्वार्थ, सौंदर्य, चपळाई, कपट, विश्वास, सोन्याचा दिवस हे पाठीमागं कळत होतं का? उत्तर किशोरावस्थेमध्ये नव्हतं कळत, पण कुमार अवस्थेमध्ये हे सगळं कळतं. या संकल्पनांचा बोध होतो. उत्तर किशोर मध्ये अमूर्त विचार समजत नव्हते, कुमार अवस्थेमध्ये अमूर्त विचार समजून घेऊ लागतो. अभिरुचीची क्षितिजे विस्तारतात. गणित, विज्ञान, इतिहास विषयाबद्दल आवड निर्माण होते. मुलींना प्रामुख्याने भाषेतील गद्य, पद्य आवडतं. दंतकथेऐवजी वर्तमानपत्र वाचणं, मासिक वाचणं, बरोबर, समूहामध्ये स्वतःचं मत मांडणं, हे तुम्हाला कुठं दिसून येतं? हा बौद्धिक विकास तुम्हाला दिसून येतो कुमार अवस्था, ऑब्लिक कौमार्य अवस्था, ऑब्लिक पौगंडावस्था, वय वर्ष 13 ते 19. बरोबर, शिक्षकांचं विधान जसंच्या तसं स्वीकारलं जात नाही या वयातल्या मुलांकडून. तर्कशक्तीचा विकास होतो, त्याच्यामुळे जसेच्या तसं ते ऍक्सेप्ट करत नाहीत. एखाद्या गोष्टी मागील कार्यकारण भाव कोणत्या अवस्थेमध्ये लक्षात घेतला जातो, तर तो कुमार अवस्थेमध्ये. ओके, क्लिअर? की का बरं असं सर सांगतायत, पण नाही का बरं सर सांगतायत, हे का आपण ऐकायचं, अशा पद्धतीनं. ओके, लक्षात आलं? मुलं काय करतात या स्टेजमध्ये? कर्तृत्वाचा विचार करतात, मुली सौंदर्याचा विचार करतात. बरोबर, केवळ श्रद्धेने एखादी गोष्ट करायला तयार नसतात. मग ते म्हणतात पूजा अर्चा का करायची, याच्या पाठीमागं काय आहे समजून घेतात, फरक समजून घेतात. बरोबर, मुली बारीक सारीक मुद्द्यावर नाहीशी वाद घालतात, मुलं पित्याशी वाद घालतात. ओके, तर या एज ग्रुपमध्ये बौद्धिक निर्णय जे आहेत ना कुमार अवस्थेमध्ये, हे बऱ्याच प्रमाणामध्ये डॅश डॅश असतात, भावनाधिष्ठित असतात, भावनांवर आधारित त्यांचे निर्णय असतात. लक्षात आलं? क्लिअर? तर ही बघतोय आपण कुमार अवस्था, पौगंडावस्था, कौमार्य अवस्था. वारंवार मी तुम्हाला रिपीट करते, एक्झाम मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नयेत म्हणून. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला बघा, तर इथं आपण त्यांचा बौद्धिक विकास बघितला, कौमार्य अवस्था. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट जो आहे आपला, तो नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. तर वाढ आणि विकास पार्ट 1 हे सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा.
जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि पुस्तकांबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.